श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज सकाळी एक मोठी घटना घडली। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांना कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण करत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। आरोपींनी गुजर यांना टिळकनगर परिसरातील निर्जन स्थळी नेऊन मारहाण केली आहे। घटनेनंतर श्रीरामपूर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे। काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण सासने यांच्यासह कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केले होते। आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। गुजर हे आज सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी 7 वाजेच्या दरम्यान कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली। त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवत त्यांचे अपहरण केले। आमदार ओगले यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसच्या 3 उमेदवारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यांना अर्ज माघारीसाठी धमकाविण्यात आल्याचे ओगले यांचे म्हणणे आहे। गुजर यांचे अपहरण करणारे आरोपी हे स्वतःला हिंदुत्ववादी सांगतात, मात्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नाही असे ओगले यांनी सांगितले। काँग्रेस पक्षाने श्रीरामपुरातील आपला प्रचार थांबवला आहे। निवडणूक हा दहशतीच्या बळावर लढवली जात आहे असा त्यांनी आरोप केला आहे। गुजर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दैनिक भ्रमर, नाशिक।